टाकेद येथे अभ्यासिकेचे लोकार्पण. गटविकास अधिकारी एम वळवी यांची उपस्थिती. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे नामकरण. इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकेद बुद्रुक येथे सन 2020-2021 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या प्रयत्नातून व ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषद नाशिक 3% शेष नाविन्यपूर्ण योजनेतून 25 लाख निधीची अभ्यासिका वाचनालय इमारत मंजूर झालेली होती. या अभ्यासिका इमारतीचे संबंधित ठेकेदाराकडून गेली 3 वर्ष कामकाज अपूर्ण राहिलेले होते. या संदर्भात अॅडव्होकेट दिलीप बांबळे व राम शिंदे यांनी 2024-2025 या काळात प्रलंबित कामकाज तात्काळ पूर्ण व्हावे यासाठी आपले सरकार पोर्टलमार्फत संबंधित प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार केली होती व सदर अभ्यासिका इमारतीची चौकशी लावली होती. यानंतर संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित अभियंता अधिकारी यांना अपूर्ण राहिलेले कामकाज तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही अपूर्ण इमारत बांधकाम पूर्ण करण्यात आली. जोपर्यंत कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत सदर इमारत स्थानिक ग्रामपंचायतीने देखील ताब्यात घेतलेली नव्हती. परंतु सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, अॅडव्होकेट दिलीप बांबळे, ग्रामविकास अधिकारी विजय रासकर यांच्या पाठपुराव्याने सदर अभ्यासिका पूर्ण करण्यात आली. इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे यांच्या हस्ते सदर अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर नवीन पुस्तकांचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, संदीप परदेशी, बाळूसिंग परदेशी, शांताराम भांगे, न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, सागर दवंडे, किशोर पवार, विजया बांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य लता लहामटे, दिलीप परदेशी, रमेश वारुंगसे, ग्रामविकास अधिकारी विजय रासकर आदींसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत वैचारिक भावनेतून उपस्थित नसलेले माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास भाऊ लोहकरे यांच्यासह सर्वांचे मनापासून आभार मानले. सर्व ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी महेश वळवी यांचा सत्कार करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील पहिलीच अभ्यासिका टाकेद येथे चालू करण्यात आली असून याचा ग्रामीण भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला फायदा होईल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे मत गटविकास अधिकारी वळवी यांनी व्यक्त केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्वांनी या अभ्यासिकेचा चांगला उपयोग करावा असे मत सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी व्यक्त केले.
लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।